ठिकाणं नाचालाय आमदारकीचं इलेक्शन आलंय हा आमदारकीला उभारणार आहे ना सगळेजण ए हिरो उभारणार आहे की नाही आवाज आला पाहिजे जोरात 1 2 3 कोण कोण उभारणार आहे आमदारकीला चला हात वर करा दुसरा माईक कुठे घ्या हा हा आमदार साहेब तुम्ही इचलकरंजीचा आमदार झालेला आहे हातात माईक घ्या ज्यांच्या स्पर्श केले त्यांच्यासाठी सूचना आहे प्रत्येकांना वर या आमदार साहेब तुम्ही वर या स्टेज वर या खालीच आहे बरोबर नाही वर नको लयच वर गेले का नाही मत कमी माहिती आहे तो इकडे खाली आहे बरोबर आहे लयच वर चढाला का नाही आमदार खाली घेते आमदारला लगेच पाहिजे डीजे ऑपरेटर आहे बोला की हो काय म्हणता तुम्ही काय नाही हा व्यवस्थित चालू व्यवस्थित आहे यांना करूया का हिप्नोटाईज इथे उभारलेले आहेत त्यांना इकडे बाजूला उभारलेले आहेत त्यांना करूया चला माझ्यासोबत चला यांना करूया हिप्नोटाईज उभारलेले आहेत ना सांगून ऐकणं झाल्यात आता काय करायचं यांना करूया की आता हिप्नोटाईज करूया त्यांना पण तुम्ही इचलकरंजीचा आमदार आहे किती मतं पडल्यात हो तुम्हाला जनतेवरती माईक जरा जवळ जरा हो जनतेवर सगळा निर्णय आहे किती मतं पडत्यात काय हाय ते सगळं जनतेवरच ठरणार आम्ही काय सांगू शकत नाही कारण की जनता जर आपल्याला जर आवडत असली तर डायरेक्ट निवडून आणतील आपल्याला किती किती मतं पडल्या तुम्हाला स्टेजवरती चल जरा स्टेजवरती चल स्टेजवरती आमदार साहेब बोला की तुमचं कोणत्याही राजकीय पक्षाशी देणं घेणं नाही आहे जे वास्तविक आहेत कोणत्याही पक्ष असेल तुमचं कार्य पहिल्यापासून तुमच्या पक्षाचं चिन्ह आहे ऐका कार्य मी करतोय त्यामुळे आमदार हे शक्य नाही मला एवढं लक्षात ठेवा आमदार साहेब तुमचं नाव काय प्रथमेश शिंदे माझं नाव आहे प्रथमेश शिंदे साहेब बोला की तुम्ही आमदार झाले ना आमदार झाली हा तुमचं चिन्ह होतं बस पाण्यात बस कुठे बसू दे पाण्यात काय करायला पाण्यात आमदारला काय तुम्ही प्रचार केलाय त्या चिन्हावरती निवडून आलाय हो आमदार साहेब म्हशीवरती निवडून आले मी म्हशीवर फिरवून नाहीत मला अहो तुम्हाला लक्षात नाही आहे बघा तुम्हाला आता तुम्ही हिप्नॉटिझमच्याच अवस्थेत असणार आहे डोळे उघडे असले तरी तुम्ही हिप्नॉटिझमच्याच अवस्थेत असणार आहे 1 2 3 डोळे उघडा तुमची मस दाखवू काय मस दाखवा घेऊ मस दाखवू हे बघा इथं साईडला थांबल्या ना या 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 मस गोरे घेऊ एवढी आणा जावा म्हशीला घेऊन या जावा रेडा वाटायला येऊ आणा जावा म्हशीला आणा जावा हा आले बघा मस आपली म्हशीच्या अंगावर बस म्हटला की तुम्ही बसायला पाहिजे की म्हशीच्या अंगावर हो रेडा वाटायला येऊ मसून काय करू मी हा रेडा वाटायला येऊ तर अहो खरं मस म्हणून निवडून आलाय की तुम्ही याच्यावर बस एवढी गोरी नसते हो काळ्या असत्या मग काळ्या असत्या जनतेला माहिती आहे की मग बघून या जावं कुठली दुसरी मस सापडते का बघून या जावं बघा ती मस गेली बघा ती गेली मागे गेली पळून ते जरा आहे वर लेवल मध्ये होतं धनाजी त्याला बोलवून आला लवकर नाही पळून जाईल बघा कुठं धनाजी चिन्ह आहे होते त्यामुळे त्याला काय ते चिन्ह आहे आपलं मस चिन्ह आहे किती देत्या मस धार ते दिवसाला 10-12 लिटर देते 10-12 लिटर देऊ त्याच्यावरच घर चालते त्यामुळे ते पळून गेलं त्यामुळे धरून आणा म्हणलं त्याला असं झालं वय बरं त्याला जाऊन आणता का तुम्ही मग ते गावलं नाही तर काय करू रेड्यावर बसून जाऊ काय मग रेडा पण गेला की बाजूला रेडा पण गेला आणा जावं की त्याला तरी रेडा हा रेडा आला बघा आपला बर तुमच्या शापूर मध्ये तुम्ही काय काय बदल करणार काय बदल करायला लागत नाही सगळं व्यवस्थित केले रस्ते बिस्ते सगळे डिवायडर सगळं झाले त्यामुळे आपल्या इचलकरंजीचा विचार करायचा आपल्याला मी काय करायचं आहे तेच शापूर इचलकरंजीतच आहे ना होय म्हणजे जरा आमचं जरा कसं आहे माहितीये का हे सगळं सुरळीत झाले सगळं साहेबांनी केल्या हे सगळं डिवायडर 3 रस्ते बिस्ते इचलकरंजी जरा सुधारायला पाहिजे बघा इचलकरंजी सुधारायला पाहिजे सगळी व्यसनी झाल्या त्यामुळे सुधारायला पाहिजे इचलकरंजी पहिला सांगावली तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगतो तुम्ही पण सुधारा आम्ही पण सुधरू
आम्ही कधी इचलकरंजीचं नाही आहे की तुम्ही कुठलं तरी असला तरी व्यसनाच्या आहारी जाऊ नका हे माझं महत्त्व असं आहे. म्हणायचंय वय. जरा प्रबोधन करा की जरा शहापूरकरांना खरंच गरज आहे प्रबोधनाची. कसलं प्रबोधन अहो कसं आहे पोरं जरा भांडत्यात हे करत्यात. अहो त्या कष्ट करा पैसे कमवा नाव कमवा जगात तुमचं नाव होऊ द्या अशा काही गोष्टी त्यांना जरा असं भाषण करा की. कष्ट करा खरं व्यसनाच्या आहारी जाऊ नका. व्यसनाच्या आहारी गेले की कष्ट पण वाया आणि पैसे पण वाया जातात. आई वडिलांचं नाव कसं मिळवायचं किंवा आई जीवनामध्ये वडिलांचं नाव पोरं कसं मिळवायला तुम्हाला माहितीच आहे की आता कसं मिळवायला सगळं वाया घालून मावा खावा गुटखा खावा असं ते वाया चालले सगळे. ऐकत नाहीत काय. ऐकत नाहीत आई बाबाचे सगळं काय. बरं एखादं गाणं येते का तुम्हाला गाणं. गाणं कुठलं म्हणून सांगा की. जे तुम्हाला आवडते ते गाणं म्हणायचं प्रचार करायचं का गाणं म्हणत असताना. आता गाणं आठवण झाली हो आता. बर तुम्हाला इलेक्शन मध्ये जे काही तुम्ही मतं मागितलेला होता असा तसाच प्रचार पुन्हा एकदा तुम्हाला करायचा आहे. इथून तुम्हाला इकडे लक्ष द्या पाठिंबा पर्यंत जायचं आहे मतं मागत जायचे आणि परत तिथनं इथं यायचं आहे 1 मिनिटात. चला मुकेश मागे बोलत बोलत. दादा हाय माझं चिन्ह बस आहे. मी आमदारकीला उभारलेलो आहे तरी मला मतं निवडून द्या. एवढं लक्षात ठेवा. तुमच्या माहिती करायसाठी आमदार झालो की सगळं सुरळीत होणार. एवढं लक्षात ठेवा. रस्ते बिस्त घराचं पाणी बिणी सगळं सुरळीत करून देणार तुम्हाला. एवढं लक्षात ठेवा. सांगितलं बघा. आपल्या सांगितलं ताई माई अक्कांच्या आई माई अक्का विचार बघा पक्का. मसला चिन्ह द्या आणि मला निवडून द्या. आमदारकीला उभारले एवढं लक्षात ठेवा. तुमच्या माहिती करता सांगा लागले. अहो त्या ताई काय म्हणाल्यात माहितीये काय म्हशीचं दूध द्यायला लागणार दररोज 1 लिटर. देणार की सगळ्या घरात 1 लिटर दूध पोच होणार. त्यासाठी आपल्याला निवडून द्यायला लागते. किती म्हशी आहेत तुमच्याकडे. आमच्याकडे चिन्ह 1 म्हस आहे. गोट्याचं बांधलेलं 10 वारे असणार. मग पूर्ण शहापूरकरांना पुरणार काय दूध तेवढं. पुरते की आपण अजून 10-12 काय विषय एवढा. आपल्याला निवडून दिली तर जनतेवर प्रेम करतो डायरेक्ट. बर इकडे या आता तुम्ही या आता इथं शांत बरं का. इकडे बघा माझ्या हाताकडं 1 2 3 झोपा एकदम शांत झोपा एकदम रिलॅक्स झोपा. हा